एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता संडे नाईट आहे आत्ता आणि अभिषेक घरी नाही आहे आणि जेवायला पण मम्मी आणि मी आम्ही दोघीच आहोत आणि अकिरा झोपली आणि इतकं गरम होतं आणि मी खूप गरम होतं. मी जस्ट बाहेर जाऊन आले, थोडंसं सामान घ्यायचं होतं तर ते घेऊन आले आणि मी आत्ता विचार करते आहे, कुकर लावला आहे, कुकरला अंडी लावलेत. मी विचार करते की एग मसाला करेन आणि रस्सा पण. अरे बस आणि रस्सा करेन आणि एग मसाला करेन. सो थोडी फार रेसिपी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये दाखवेन. जो मटणासाठी मी मसाला यूज करते तोच इकडे पण यूज करते मी, सेम. मटणाच्या ऐवजी अंडी घालायचे, बस इतकाच डिफरन्स आहे. आणि इतकं गरम होते ना, भयानक गरम होते. म्हणजे तुम्हाला इकडे मी जवळ जाते लाईटचे, तुम्हाला लक्षात येत असेल. घाम 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 सगळा घाम येतो आहे. तर हां, आज चहा पिताना मघाशी 6 वाजता मी चहा घेतला आणि आय होप तुम्हाला कुकरच्या शिट्टीचा काही त्रास होत नसेल. तर मी चहा घेतला आणि त्यावेळी मम्मीने मला त्यांची लव्ह स्टोरी सांगितली, मम्मी पप्पांची. त्यांचं लग्न कसं जमलं आणि त्यांचं लव कम अरेंज आहे, पण कसं झालं, पप्पांनी कसं प्रपोज केलं, कुठं प्रपोज केलं, हे सगळं सांगितलं. सो मला पण असं वाटतं की तुमच्यासोबत माझी लव्ह स्टोरी शेअर करावी, बट अभिषेक सोबतच मला सांगायचं आहे. जर पॉसिबल झालं, अभिषेक लवकर आला तर आणि तो कंटाळा नसेल तर आजच्या ब्लॉगमध्ये कदाचित मी माझी लव्ह स्टोरी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता मी जाते किचनमध्येच आहे आता, म्हणजे जेवण बनवण्यासाठी. तर चला आपण जेवण बनवूया. सो गाईज, इकडे तुम्हाला मिक्सर दिसत असेल, घाम येतो, मिक्सर दिसत असेल आणि मी मसाला बनवत होते. तर मला मसाला बनवता आठवलं की मम्मी मला परवा बोलली की शेजारी सांगलीत कोणाचं तरी मिक्सर तसाच चालू होता आणि लाईट गेली होती आणि ती मुलगी मिक्सरमधला मसाला काढत होती आणि मेन स्विच ऑन होता. खाली जे मिक्सरचं बटन असतं ते ऑन होतं आणि अचानक लाईट आली आणि तिला बोटानं वगैरे फार लागलं आणि टाके वगैरे घालायला लागले, इतपत झालं. सो तुम्ही थोडंसं केअर घ्या. तुम्ही केअर घेतच असाल तरी पण अशी सवय लावा की बटन बंद करायचं. मला बटन बंद करायची सवय नाही आहे, बट माझी एक खूप चांगली सवय आहे की मी मिक्सरचं भांडं खाली ठेवते आणि देन त्यातला मसाला काढते. सो अशी सवय लावून घ्या, त्यामुळे बटन चालू राहिलं बंद राहिलं प्रश्न नाही येणार. आणि होतं असं, म्हणजे आपल्याला वाटतं असं कसं एवढी विसराळू का होतं, लक्षात नाही येत. सो तुम्ही पण काळजी घेतच असाल, पण तरीही एक इन्सिडन्स माझ्या कानावर आला आणि मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं. सो मी तुम्हाला सांगते, तर मिक्सर यूज करताना बी केअरफुल.
सो गाईज माझं जे काय बोलतात जेवण आहे ते बनवून झालेलं आहे. अंड्याचा रस्सा आणि मसाला. आणि इकडे अभिषेकचे वॉचेस आहेत, त्याला खूप वॉचेस आवडतात, खूप आवडतात. आणि तो बड्डेला मला असा पाठीमागा लागतो की मला तू काय देणार आहे, ठीक आहे इतक्या रुपयाचं देणार आहे ना, ते पैसे दे आणि मी त्यामध्ये माझे पैसे घालतो आणि मला हवं ते वॉच घेतो. तर यावर्षी पण तो तेच बोलतो आहे, बट यावर्षी माझा थोडासा प्लॅन वेगळा आहे. आणि सो मी त्याला नाही बोलले मी वॉच वगैरे काही तुला देणार नाही आहे. तर हां, जस्ट मला एक कमेंट आली आणि त्याचा मी रिप्लाय पण केला आत्ता, की त्यांनी मला विचारलं की अभिषेक काय करतो अगेन, डिटेल्स सांग. तर मी बऱ्याचदा सांगितलं डिअर, पण तरीही तुला मी बोलले की उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते, सो मी सांगते आहे. अभिषेक अँकर आहे, शो होस्ट करतो. बरेच मोठमोठे शो त्यांनी होस्ट केलेले आहेत. आणि काय सांगू मी त्याच्याबद्दल. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे आमची, ती पण तो हँडल करतो. प्लस त्याचा मेन फोकस आहे तो अँकरिंगकडे आहे, होस्टिंगकडे आहे. आणि एक्झॅक्टली काय होस्ट करतो, तर तो वेडिंग्स होस्ट करतो मोठे मोठे. बड्डे असे की शिल्पा शेट्टीच्या मुलाचा बड्डे त्यानं होस्ट केला होता, लारा दत्ताच्या मुलीचा बड्डे होस्ट केला होता. आणि दिव्यांका जी आहे तिची कुठली तरी पार्टी त्याने होस्ट केली होती. तर म्हणजे दिव्यांका म्हणजे ये है मोहब्बतेवाली इशी माझी आहे, इशिता जी आहे ती त्याची चांगली फ्रेंड आहे. म्हणजे नेहमी दरवर्षी तिची एक पार्टी असते कसली तरी, तर ती पार्टी नेहमी अभिषेकच होस्ट करतो. आणि असे बरेच स्टेज शो सांगायचं गेलं तर या वर्षात 2018मध्ये त्यानं मोठा स्टेज शो जो होस्ट केला होता, होस्ट केला होता तो फिल्मफेअर मराठी चं रेड कार्पेट त्यानं होस्ट केलं होतं. सो अशा लेवलचे जे प्रोग्राम असतात तो होस्ट करतो. प्लस इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काय असतं, तर इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ज्या पार्ट्या असतात, मोठमोठ्या पार्ट्या असतात, मराठीमध्ये बोललं जाणारं इंग्लिश ज्या पार्टीज असतात ज्या पार्टीज असतात त्या आम्ही घेतो. आणि मग त्यानंतर आम्ही सगळं त्यांना सप्लाय करतो. लाईक त्यांना जे हवं ते अँकर तर अभिषेकच असतो, बट डेकोरेशन असेल आणि म्हणजे तुमच्या लक्षात यायचं असेल इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काय असतं. बट जास्त फोकस अभिषेकचा जो आहे तो होस्टिंगकडे. आत्ता त्याचं जे करिअर जे आहे, जे एवढ्या टॉपला गेलेलं आहे ते होस्टिंगमुळेच आहे. एक मध्ये मला कोणीतरी खूप इंटरेस्टिंग कमेंट केली होती आणि माझ्या मित्रमैत्रिणी पण मला खूप वेळा विचारतात की तुला अभिषेकमधलं काय आवडतं. तर अभिषेक म्हणजे लग्न त्याच्याशी करावं असं का वाटलं. फर्स्ट ऑफ ऑल कोणाच्या दिसण्यावरून किंवा फायनान्शियल स्टेटसवरून आपण लग्न केलं तर आपण बिलकुल हॅपी नाही राहू शकत. आपल्याला तो माणूस, ती व्यक्ती आवडणं गरजेचं असतं. तर पहिल्यांदा हे झालं की अभिषेक मला आवडला. माहिती नाही कोणत्या गोष्टीसाठी आवडला. जेव्हा त्याच्याशी लग्न करायचं होतं किंवा जी प्रोसेस सुरू होती त्यावेळी मला समजलं की अभिषेक 10वी नंतर त्याच्या पप्पांनी सांगितलं, म्हणजे माझ्या सासऱ्यांनी सांगितलं की अभिषेकला की आता इथून पुढचं जे पण शिक्षण आहे ते तुझं तू करायचं आहे. सो 10वी नंतर त्याला कुणाचाही फायनान्शियल सपोर्ट नव्हता. त्यानं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं, BCom केलं, त्यानंतर MCom एक्सटर्नल केलं. आणि ते करत म्हणजे तो ऑब्व्हियसली पैसे मिळवायला लागत होते, कारण पप्पांनी स्ट्रिक्ट सांगितलेलं तर तुझं तू कर. पप्पांनी चांगल्याच हेतूनी सांगितलं होतं. आणि तेव्हापासून आजपर्यंत अभिषेकला 13-14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे या क्षेत्रामध्ये, इव्हेंट मॅनेजमेंट किंवा अँकरिंग असेल. आणि जे पण आहे तो ते स्वतःच्या जीवावर बनला आहे. आणि म्हणजे बापांनी पैसे घातले आणि हा कोर्स केला आणि मग नोकरी मिळाली, किंवा बापांनी पैसे घातले असं नाही आहे. म्हणजे काही थोडे लोक असतात ज्यांना असं मिळतं. पण अभिषेकचा मला मी त्याला पण हे खूप वेळा बोलली, अभिषेकचा मला कोणता गुण आवडतो किंवा त्याच्यातलं मला काय आवडलं, तर ही गोष्ट मला खूप जास्त आवडली की जे पण आहे असतो, म्हणजे मी बोलू शकते की माझा नवरा म्हणजे सेल्फ मेड मॅन आहे. तर याचा मला खूप प्राऊड आहे त्याबद्दल की त्यानं जे पण केले ते स्वतःच्या जीवावर केले. आत्ताही जे तो आहे ते स्वतःच्या जीवावर आहे. तुम्ही त्याचे फेसबुकचं पेज किंवा इन्स्टाचं पेज चेक करू शकता, तुमच्या लक्षात येईल. आणि स्वतःच्या जीवावर कुठलाही काय बोलतात या क्षेत्रातला कोणाचाही पाठिंबा नसताना, म्हणजे घरच्यांचा, तो इथंपर्यंत पोचला आहे. आणि ही त्याची जी गोष्ट आहे ती मला भयानक 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 आवडते.
हे एव्हरीवन. आणि आता मंडे आहे, नेक्स्ट डे आहे, 12 वाजतात आता. आणि माझ्या चेहऱ्याला तुम्हाला काहीतरी लावलेलं दिसत असेल तर येस, मी लावलं आहे वॉटरमेलन आणि दही मिक्स करून, कलिंगड आणि दही मिक्स करून. ॲक्च्युली मला याचा मास्क बनवायचा होता, वॉटरमेलन मास्क किंवा कलिंगडचा मास्क आपण बोलू शकतो. बट झालं असं की दही जे होतं ते खूप पातळ होतं आणि मग ते पातळ पातळ झालं आणि पण लागलं आहे चेहऱ्याला, सगळीकडे लागलं आहे. बट थोडंसं थिक पाहिजे होतं आणि काही नाही, मी सिम्पल केलं आहे. वॉटरमेलन चुरून घेतलं आहे आणि पाणी थोडंसं काढलं, थोडंसं त्यातच ठेवलं आहे. अभिषेक खेळवतो अकिराला, त्यामुळं आवाज येतो आहे तो शिट्ट्यांचा वगैरे. तर त्यामध्ये दही घातलं, मिक्स केलं आणि लावलं. तर मी फर्स्ट टाईम लावलं आहे, तर याचा रिव्ह्यू मी उद्या तुम्हाला देईन, कारण लगेच समजणार नाही कसं होतं आहे ते. तर उद्या मी रिव्ह्यू देईन तुम्हाला याचा. आणि खूप छान वाटतं आहे, म्हणजे खूप सुंदर वाटतं आहे. थंड 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 वाटतं आहे चेहऱ्याला, कारण फ्रीजमध्ये दोन्ही कलिंगड आणि दही दोन्ही फ्रीजमध्ये होतं. सो खूप मस्त वाटतं आहे, थंड एकदम. बाकी ग्लो नाही आला, काही इफेक्ट नाही झाला, तरी थंड जे आत्ता वाटतं ते खूप सुंदर आहे. सो मी हे वॉश करते आणि देन तुमच्याशी बोलते. सो गायज, माझा पॅक जो आहे तो धुवून झालेला आहे आणि बराच वेळापूर्वी झालेला आहे. ॲक्च्युली 1 वाजता मी लावला होता आणि आता 3:30 होत आहेत. त्यानंतर बरीच कामं झाली. अकिराची अंघोळ झाली, जेवण झालं, सगळं झालं अकिराचं. आमचं अजून जेवण बाकी आहे. अभिषेक नवीन घरी गेला आहे, सो आम्ही आता जेवू. 3:30 वाजतात ऑलरेडी आणि अकिरा झोपली आहे. सो फटाफट आम्ही जेवून घेऊ आणि त्यानंतर मी एडिटिंग करून, म्हणजे माहिती आहे तुम्हाला मी कसं एडिटिंग वगैरे करते, आणि 5पर्यंत हा जो ब्लॉग आहे तो पब्लिश करेन. आणि हां, त्या पॅकचा जो घरीच बनवला होता त्याचा पॅकचा रिव्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये देईन, कारण 12 आवर्सची गरज आहे इफेक्टसाठी. आणि जर चांगला असेल तर रिव्ह्यू देईन, कसा बनवायचा ते पण सांगेन. आणि चांगलाच आहे, म्हणजे मला धुतल्यानंतर पण लगेच जाणवलं होतं थोडंफार. आता मी थकले बऱ्याच वेळानंतर, तर चांगलं आहे असं मला वाटतं. आणि तर चला, आता वेळ झाली आहे टाटा बाय करायची. मी भेटेन तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या. आणि आजचा व्लॉग थोडा उशिरा येईल, 5-5:30पर्यंत. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.